जर रेड्डी साहेब जर आले नाही, रेड्डी साहेब जर आले नाही तर यांनी कशा आतमध्ये अलाव केले आणि हे सांगतात मी मेंटेनन्सवर आहे, मग कंपनीमध्ये अलाव कोणी केले यांना? उरण तालुक्यातील भेंडखळ येथे कार्यरत असलेला बीपीसीएल हा राष्ट्रीय प्रकल्प असला तरी स्थानिकांना रोजगार देण्याच्या बाबतीत कंपनी प्रशासन उदासीन असल्याचा आरोप स्थानिक माथाडी कामगारांनी केलाय। राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे स्थानिकांना प्राधान्य मिळणं अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षात परप्रांतीय कामगारांना संधी देण्यात येत असल्याने स्थानिक कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। 15 आणि 16 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमी सणानिमित्त कंपनी प्रशासनानं स्थानिक माथाडी कामगारांना सुट्टी दिली, मात्र याच काळात परप्रांतीय कामगारांना कंपनीत प्रवेश देऊन त्यांना रोजगार दिल्याचा आरोप स्थानिक माथाडी कामगारांनी केला। विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीही स्थानिक कामगार काम करण्यास तयार होते, परंतु त्यांना विश्वासात न घेता थेट बाहेरील कामगारांना कामावर ठेवण्यात आलं। त्यामुळे स्थानिक माथाडी कामगारांचा विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त होतीये। असाच प्रकार 17 ऑगस्ट रोजीही घडल्याने कामगारांचा संताप आणखी तीव्र झाला। बीपीसीएल प्रशासन सतत स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीयांना प्राधान्य देत असल्याचा आरोप करीत टोळी क्रमांक 2048 आणि 3068 चे माथाडी कामगार 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता बीपीसीएलच्या गेटवर एकत्र जमले आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। 17 ऑगस्टलाही कामगार कंपनीच्या गेटवर उभे राहून आंदोलन सुरूच ठेवलं। स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास आणि अन्यायकारक धोरण थांबवलं नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माथाडी कामगारांनी बीपीसीएल प्रशासनाला दिलाय। त्यामुळे राष्ट्रीय प्रकल्पात स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावरून उरण तालुक्यातील कामगार चळवळ अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आज मला इथे कमसे कम 25 वर्ष कामाला झाली, त्याच्यात 5 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर कपलो आणि 20 वर्ष माथाडी म्हणून कपलो। आज मला माझी मुलं बाळकं बोलतात की पप्पा आम्हाला म्हणजे कंपनी बघायला न्या, तेव्हा साहेब लोक आम्हाला परमिशन देत नाही आतमध्ये जाण्यासाठी। मग आज सुट्टीचा दिवस असताना, गोपाळकाला सुट्टी जाहीर असताना आज ही लोक घुसली कशी? यांना परमिशन दिला कोणी? कुठल्या साहेबांनी दिला? कुठल्या वाचमॅनने दिला? कुठल्या मॅनेजमेंटने यांना परमिशन दिला? हा एक बोलण्याचा उद्देश आमचा आहे, दुसरं काय नाही। आमचे म्हणजे बोलण्याचा उद्देश काल पण सुद्धा या लोक जबरदस्ती करून 15 ऑगस्ट दिवशी सुट्टी असताना सुद्धा तरी कंपनीने मॅनेजमेंट केलं, तरी आम्ही दोन्ही शिफ्ट चालवल्या का? तरी अत्यावश्यक सेवा आहे, लोकांच्या घरी गॅस पोहोचलं पाहिजे। आज केवळ माझ्याच घरी आज 4 दिवस झाले गॅस जात नाही, ते आम्हाला कळतो की कंपनी सांगतो की चालवा, त्याप्रमाणे आम्ही चालवतो। रात्रीचा दिवस करून आम्ही कंपनी चालू करतो। 20 गाड्याच्या ठिकाणी आता जे माझा पार्टनर बोला की 40 गाड्या करतो, तो आम्ही प्रयत्न करतो। आम्हाला पण वाटतं की इथे गव्हर्नमेंट कंपनी आहे, मॅनेजमेंट आहे, तर त्याचा पण ऐकावा। तर जी गाड्या होतील तर आम्हाला मोबदला भेटेल, आम्हाला हजेरी मास्टर नाही आहे, असा इथलं आमचा माथाडीची सिस्टम आहे। गाडी झाली तर पेमेंट आहे, ठीक आहे, रजिस्टर केलं की हजेरी देईल कंपनी, असा उद्देश नाही आमचा। आज आम्हाला 30 वर्ष झाले ते कामाला बीपीसीएल माथाडी म्हणून आम्ही काम करतो। आज 2 टोले आहेत बीपीसीएलमध्ये, एक 2048 आणि 3068। तर 3068मध्ये जो अत्याचार झाला ते आज आम्हाला 2048मध्ये पण भोगायला येतोय। आणि जे काही कंपनी बीपीसीएल मॅनेजमेंट आहे ते गुंड्यांना कामाला आतमध्ये घेऊन अनलिगली ड्युट्या म्हणजे सुट्टीच्या टायमिंगला काम देतात आणि आम्हाला सुट्टी देतात की 2048 आणि 3068 ऑलरेडी सॅटर्डे सुट्टी डिक्लेअर गोपालकाला म्हणून डिक्लेअर केली, नोटीस पण लावली गेटवर। आणि त्याच टायमिंगला 2-2:30च्या टायमिंगला अतिरिक्त म्हणजे अनलिगली कामगार बोलून गाड्या खाली करणं आणि भरणं हे काम चालू केलं। म्हणजे उदाहरणार्थ उद्या आम्हाला पण बाहेरला काढतील, आम्ही लिगली असून आज आम्ही 30 वर्ष या बीपीसीएल कंपनीत म्हणजे रक्ताचं पाणी केलं, आज घाम घालून आम्ही मेहनत केली। आज जो 100 गाड्या व्हायच्या आता 250 गाड्या करतो, ते आम्ही मेहनत करतो। जिथं एका प्लॅनिंगला एका शेडला 20 गाड्या व्हायच्या तिथं आम्ही 40 गाड्या खाली करतो। एवढे आम्ही स्पीडमध्ये काम करतो, तरी पण आम्ही कंपनीला कमी पडलो नाही। जो परिपूर्ण काम दिला आहे तरी पण या पैशांच्या लोभी बीपीसीएल मॅनेजमेंट आणि काही कार्यकर्ते ते आहेत, ते पैसे खाऊ घेऊन अतिरिक्त आम्हाला कामगारांना आतमध्ये टाकून आम्हाला बाहेरला काढण्याचं काम करतात। त्याचं आम्ही आम्हाला जो नुकसान होणार आहे ते आम्ही सहन करणार नाही। आम्ही त्याच्यासाठी आंदोलन पण करणार आणि इथं आम्ही उपोषण बसून आम्ही आत्महत्या पण करू। हे आमचं लास्ट पर्याय आहे। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही इथं गेटवर स्वतः पेट्रोल टाकून आम्ही स्वतःच
हे आमचं शेवटचं पर्याय आहे. माणसाली गाववाली पण माणसाली दोघं तिघं आलेले आणि आम्ही डायरेक्ट सांगतात जर आम्ही म्हणजे आम्ही माथाडीचं जमलेलो सर्व तर आम्हाला धमकी येत आहेत की तुम्हाला आम्ही बाहेर दाखवू हे दाखवू. म्हणजे कंपनीमध्ये आतमध्ये येऊन आम्हाला आम्ही माथाडी प्युअर माथाडीत असून आम्हाला धमकी येतात की बाहेर येऊन तुम्हाला आम्ही हे करू ते करू. हे कंपनी आता जबाबदार याला. वादळवारा लाईव्हसाठी विठ्ठल ममताबादे, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.